आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। वांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील सर्वे 67 B मध्ये कचरा अनधिकृतरित्या टाकला जात असून कचरा पेटवून नष्ट केल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत असल्याचं समोर आले। या पेटवलेल्या कचऱ्याच्या धुराचे लोट ढवळेपाडा गावात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जातोय। तसंच वांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर फेकल्या जाणाऱ्या या कचऱ्याजवळून नैसर्गिकरित्या नाला वाहतो। सध्या पावसाचे दिवस असल्याने पावसाचं पाणी आणि कचऱ्यातून निचरा होणारं पाणी नाल्यामध्ये मिसळते। हा नाला काही अंतरावर जाऊन उल्हास नदीमध्ये मिसळत असून याच उल्हास नदीचं पाणी अनेक धरणांना पुरवलं जातं। त्यामुळे नदीचं पाणी दूषित झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। ढवळे कुडसावरे ग्रामपंचायतीने वेळोवेळी वांगणी ग्रामपंचायतीशी संपर्क करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र वांगणी ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभागाध्यक्ष जयेश केवणे यांनी केलाय। अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत वांगणी आहे। ते विशिष्ट मार्गाने घनकचरा जमा करतात, परंतु त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली जात नाही। अनधिकृत प्रायव्हेट जागेमध्ये आपण एखादी गोष्ट करत असू कोणतीही, त्याला शासन मान्यता पाहिजे किंवा आपण कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावू त्याची पूर्ण प्रोसिजर असते, परंतु याची कोणतीही कारवाई न करता ढवळेपाडा ग्रामपंचायत हद्दीला लागून असणाऱ्या जागेमध्ये वांगणी ग्रामपंचायत हद्दच आहे, परंतु ढवळेपाडा ग्रामपंचायत हद्द तिथून सुरू होते, तिथेच कचरा टाकला जातो। नैसर्गिक नाल्याचे पाणी येते मोठ्या प्रमाणात। हा संपूर्ण कचरा आहे तो नदीपर्यंत मिसळत जाते, म्हणजे प्रदूषण होते आणि नदीही याने प्रदूषित होते, उल्हास नदी। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।